Welcome back, friends, in Learn Easy Swayam. Today we are going to see the story of Mathilde and her friend Madame Forestier. The necklace. आज आपण The necklace या गोष्टीचा मराठी भाषांतर पाहूयात. मॅथिल्ड ही एक अत्यंत सुंदर लाघवी मुलगी. तिची गोष्ट लिहिली आहे गी दे मॅपॉसंट यांनी. गी दे मॅपॉसंट हे फ्रेंच लघुकथाकार होते, म्हणजे छोट्या गोष्टी लिहिणारे. त्यांनी ही गोष्ट लिहिली आहे मदाम लॉयसेल यांच्या कुटुंबाची. मदाम लॉयसेल ही पूर्वीची मॅथिल्ड, जिनं शिक्षण खात्यातल्या एका क्लर्क बरोबर लग्न केलं आणि ती झाली मदाम लॉयसेल. पण मॅथिल्डनं अत्यंत गरीब कुटुंबातनं आल्यामुळे गरीब व्यक्तीशी लग्न केलंय असं तिला सातत्यानं वाटायचं. तिला स्वतःच्या घराची लाज वाटायची, तिला स्वतःच्या गरिबीची लाज वाटायची आणि ती मनातल्या मनात कुढत बसायची. स्वतःच्या घरातले साधे फर्निचर, स्वतःच्या घरातल्या साधी क्रॉकरी, भांडी या सगळ्या गोष्टींची तिला अत्यंत लाज वाटत होती. पण तत्क्षणी तिच्या हे लक्षात येत नव्हतं की आपण सत्यामध्ये असणाऱ्या या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. ती खूप मोठ्या मोठ्या बंगल्यांची, महालांची आणि त्या मोठ्या महालांमध्ये तिने तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर केलेल्या मेजवान्यांची कल्पना करत बसायची, दिवा स्वप्न पाहायची. आणि पण प्रत्यक्षात तिच्याकडे दागिने नव्हते, महागडे ड्रेसेसही नव्हते तिच्याकडे घालायला. पण एके दिवशी तिचे हसबंड अत्यंत आनंदात घरी आले, कारण शिक्षण खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या मोठ्या मेजवानीचं आमंत्रण त्यांना मिळालेलं होतं. पण ते ऐकूनही मॅथिल्ड काही खुश झाली नाही. त्या बॉल नाईटला जाण्यासाठी खूप महागडा ड्रेस घातला पाहिजे आणि तो ड्रेस माझ्याकडे नाही. तुम्हाला वाटतंय का मी त्या बॉल नाईटला येऊ शकेल? असं म्हणताच तिच्या हसबंडनी तिची समजूत घातली. त्यांना तिला सांगितलं, माझ्याकडे माझी बंदूक घेण्यासाठी मी 400 फ्रँक्स जमवले होते, ते तू घे आणि तुझा ड्रेस विकत आण. मॅथिल्डचा ड्रेस तयार झाला. पण जसजसा बॉल नाईटचा दिवस जवळ येऊ लागला तशी मॅथिल्ड अजूनच दुःखी होऊ लागली, अत्यंत ताणतणावात राहू लागली. ती आनंदात नव्हती, कारण तिच्याकडे खूप सुंदर दागिना नव्हता घालायला मदाम फॉरेस्टियर सारखा. तिने विचार केला, मदाम फॉरेस्टियर खूप श्रीमंत आहेत, त्यांना विचारू का मी, त्या मला नेकलेस देतील का एखादा घालायला? असं म्हणत ती विचारातच मदाम फॉरेस्टियरला भेटायला गेली. मदाम फॉरेस्टियरला ती काळजीत असल्याचे कारण तिने सांगितले. मदाम फॉरेस्टियरनी क्षणाचाही विलंब न करता तिच्या पुढे स्वतःचे असलेले सगळे वेगवेगळे दागिने तिला दाखवायला सुरुवात केली. मदाम फॉरेस्टियरनी तिला ब्रेसलेट दाखवले, मोत्याची माळही दाखवली. दागिन्यांमध्ये असणारे सगळे प्रकार मॅथिल्ड पाहत होती, पण तरीही ती पुन्हा पुन्हा विचारत होती, अजून काही नाही का, अजून वेगळे काही नाही का? तेव्हा तिचे लक्ष काळ्या सॅटिन बॉक्समधल्या एका सुंदर हाराकडे गेले. ती खूप खुश झाली. मदाम फॉरेस्टियरनी क्षणाचाही विलंब न करता तिला तो नेकलेस देऊन टाकला. आता मॅथिल्ड खूप खुश होती. ती त्या पार्टीसाठी तयार झाली होती आणि मॅथिल्ड खरंच जिंकली होती. त्या पार्टीमध्ये सगळ्यांचे लक्ष मॅथिल्डकडे लागून राहिले होते. ती अत्यंत सुंदर दिसत होती. ती बेधुंद होऊन नाचत होती. प्रत्येक जण तिचे कौतुक करत होता. शी वॉज अ सक्सेस ॲट द टाइम. पण सकाळचे 4 वाजता ते सगळे, तिचे मिस्टर आणि ती घरी परतले. घरी परतल्यावर आरशात पुन्हा एकदा स्वतःला पाहावं म्हणून ती आरशासमोर उभी राहिली. तत्क्षणी तिच्या लक्षात आलं, अरे काय हे, माझ्या गळ्यातला तो नेकलेस काही दिसत नाही. तिच्या गळ्यातला तो नेकलेस कुठेतरी पडला होता. त्यांनी घरातला कोपरा शोधला, पण तिला काही नेकलेस सापडला नाही. तिचे यजमान ज्या रस्त्यानं ते आले त्या रस्त्याला परत जाऊन सगळं शोधून आले, पण त्यांना तो हार सापडला नाही. आता दोघेही चिंतेनं ग्रस्त झाले.
कदाचित आपल्याला जेलमध्ये जावं लागेल या भीतीनं मदाम फॉरेस्टियरला आपण आहे तसाच नेकलेस आणून परत द्यायचा असे त्या दोघांनी ठरवले. तत्क्षणी येणाऱ्या समस्यांची त्यांना जाणीव झाली. तो हिऱ्याचा नेकलेस 36,000 फ्रँक्सचा होता आणि ते 36,000 फ्रँक्स उभे करण्यासाठी त्यांना त्यांचे फर्निचर विकावे लागले. इतकेच नाही तर त्यांना त्यांचे घरही विकावे लागले. त्या क्षणी मेथिल्ड अत्यंत जुन्या अशा एका इमारतीच्या तळघरात राहायला गेली. तेव्हा तिला खरी गरिबी काय असते त्याची जाणीव झाली. आता तिच्याकडे कुठल्याही प्रकारचे घरी असणारे नोकरचाकर कामाला येत नव्हते. प्रत्येक क्षण अत्यंत हालाखीमध्ये ती काढत होती. इतकंच काय तर घरात तिला स्वतःला सगळी कामं करावी लागत होती. ती भांडी घासत होती, ती कपडे धुवत होती. अगदी छोट्या छोट्या वस्तू विकत आणण्यासाठी तिला घासाघीस करावी लागत होती. इतकंच काय तर कचऱ्याचा डबा घेऊन कचराही ती स्वतः खाली फेकायला जात होती. घरी मेड्स नव्हत्या, लक्झरी नव्हती. तेव्हा तिला कळालं की खरंच आयुष्य किती साधं आणि सोपं असतं. आयुष्यात जगण्यासाठी किती छोट्या गोष्टी आपल्याला लागत असतात. असं करता करता 10 वर्ष निघून गेली. मेथिल्डचं सगळं कर्ज आता नाहीसं झालं होतं. पण कित्येकदा तरीही ती विचार करत होती काय होऊन बसलं या 10 वर्षात. कारण तिनं तिचं सगळं सौंदर्य गमावलं होतं. ती पूर्वीसारखी सुंदर दिसत नव्हती. ती आता वृद्ध म्हातारी दिसू लागली होती. आणि तेव्हा ती मनातल्या मनात कित्येकदा विचार करत कुढत बसायची, जर तो नेकलेस मी घेतला नसता, मी अंथरूण पाहून पाय पसरले असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती, मला हे कर्ज फेडावं लागलं नसतं. खरंच किती कमी गोष्टी लागतात आयुष्याला एखाद्याला उभं राहण्यासाठी आणि आयुष्यातून उद्ध्वस्त होण्यासाठी. हा विचार करतानाच एकदा तिला बाजारात मदाम फॉरेस्टियर दिसल्या. जावं का मदाम फॉरेस्टियरकडे, सांगावं का त्यांना काय झालं ते, असं म्हणतच तिनं आपलं सगळं धैर्य एकवटलं. मदाम फॉरेस्टियरच्या दिशेनं ती चालू लागली. पण मदाम फॉरेस्टियरनी तिला काही ओळखलं नाही. तिनं ओळख करून दिली, मी मदाम लॉयसेल, मी मेथिल्ड, तुम्ही मला ओळखलं नाहीत. मदाम फॉरेस्टियरनं तिला न ओळखल्याबद्दल खंत व्यक्त केली. आणि मग त्या म्हणाल्या, ओ पुअर मेथिल्ड, व्हॉट हॅपन्ड टू यू. काय झालं ग, काय झालं, काय समस्या आल्या. तेव्हा मेथिल्डने सांगितलं, तुम्हाला आठवतंय एज्युकेशन मिनिस्ट्रीची ती मोठी मेजवानी, त्या मेजवानीसाठी मी तुमच्याकडून एक दागिना घेतला होता. हो आठवतंय ना मला. काय झालं ते दागिन्याचं, तू तो दागिना मला परत दिला होतास. हो, आम्ही तुम्हाला तो पुन्हा आणून दिला होता, पण तो माझ्याकडून हरवला होता. तो दागिना पुन्हा हिऱ्याचा दागिना बनवण्यासाठी आम्हाला खूप मोठं कर्ज घ्यावं लागलं. ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला 10 वर्ष लागले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मी माझी ही 10 वर्ष घालवली. प्रत्येक क्षणाला गरिबी म्हणजे काय हे मला कळत होतं. इतकंच नाही तर ज्या घरात मी दिवस काढले ते सांगणं सुद्धा कठीण आहे आणि आताही मी तिथेच राहत आहे. हे ऐकून मदाम फॉरेस्टियर स्तब्ध झाल्या. त्यांनी मेथिल्डचे 2 हात हातात घेतले आणि त्या मेथिल्डला म्हणाल्या, मेथिल्ड, अगं मी तुला जी ज्वेलरी दिली ना, ती ज्वेलरी तू पाहिली नाहीस का. तू खुश आहेस, तू कर्ज फेडलंस, तू आनंदात आहेस, पण ती ज्वेलरी तू निश्चित नीट पाहिली नसावीस. ती ज्वेलरी तू मला जी परत केलीस तो खरा हिऱ्याचा हार होता, पण मी तुला दिलेला जो हार होता ना, तो हार इमिटेशन ज्वेलरी होता ग. तो हार खऱ्या हिऱ्यांचा नव्हता. इट वॉज इमिटेशन. मेथिल्ड तो खरा हिऱ्यांचा हार नव्हता हे ऐकून स्तब्ध झाली.